नमस्कार मित्रांनो, आज आहे 7 जून आणि या ठिकाणी गिफ्ट निफ्टी जी आहे ती जवळजवळ 400 पॉईंट निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. शुक्रवारचं मार्केट जे बंद झाल्यानंतर म्हणजे दुपारी 3:30 नंतर जी आपली निफ्टी 50चा जो काही फ्युचर असतो ओव्हरनाईट ट्रेड करतो तो त्याच्यामध्ये आपल्याला रात्री 11:30 पर्यंतच्या ट्रेडिंगमध्ये 400 पॉईंट निगेटिव्ह मुवमेंट करताना आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये. आणि आपल्याला याचा इफेक्ट म्हणजे उद्या सोमवार 8 जूनला आपल्या सकाळच्या मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो की मार्केट आपलं गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. तर यापूर्वीचा आपला यूट्यूबचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी यापूर्वीच सांगितलं आहे की क्रूड ऑइलचे भाव जवळ 30 ते 35% वाढलेले आहेत आणि ही जी सिच्युएशन आहे ही कुठल्याही मार्केटला मान्य नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं क्रूड ऑइलचे भाव वाढलेले आहेत आणि गोल्ड आणि सिल्वर पण त्याच पद्धतीनं वाढताना आपल्याला पाहायला मिळते, याचा इफेक्ट महागाईवर पडतो आणि कुठंतरी सर्वसामान्य लोकांच्या जे इन्व्हेस्टर आहेत यांच्यामध्ये आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आणि याचाच डायरेक्ट इफेक्ट हा स्टॉक मार्केटवर पडतो. आणि याच्यामुळं काय होतं की सर्वसामान्य लोक जे आपले जे इक्विटीमधली पोझिशन आहे ते कुठंतरी कट करताना पाहायला मिळतात आणि स्टॉक मार्केटमध्ये फॉल एकदम फास्ट येताना पाहायला मिळतो आणि पुढच्या काही दिवसामध्ये सुद्धा हा जो फॉल आहे तो कंटिन्यूसुद्धा राहू शकतो. तर मित्रांनो, यापूर्वी आपण ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्याच पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये अजून पुढचे काही महिने लक्षात घ्या हा डाऊनचा काळ राहण्याची शक्यता आहे. कारण जे मार्केटमध्ये ज्या पद्धतीची सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते, बरेच स्टॉकमध्ये आपल्याला 30 ते 40% डाऊनफॉल पाहायला मिळतो. ही जी काही पॅनिक सिच्युएशन आहे ही सावरण्यासाठी किंवा एवढ्या फास्टमध्ये किंवा पटकन लगेच कव्हर होण्यासारखी ही सिच्युएशन नाही आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला लाँग टर्मची गुंतवणूक करायची असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही चांगली संधी आहे. कारण आपला जो व्ह्यू आहे की लाँग टर्मसाठी पुढच्या 4 वर्ष 5 वर्षासाठी मला गुंतवणूक करायची किंवा म्युच्युअल फंडमध्ये मला थोडीफार गुंतवणूक करायला सुरुवात करायची आहे, अशा लोकांसाठी आत्ताची सिच्युएशन आहे ती एकदम बेस्ट राहणार आहे. कारण अशा पद्धतीची जी संधी आहे ती परत येत नसते. तुम्ही यापूर्वी पण पाहिलं असेल की 2020मध्ये कोरोनाच्या काळामध्ये मार्केटमध्ये जवळजवळ 40% डाऊनफॉल आला होता आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये मार्केटनं एवढी मोठी ग्रीप घेतली की बऱ्याच लोकांचे पैसे 3-4 पटसुद्धा आपल्याला झालेले पाहायला मिळतात. याचा अर्थ असा नाही की स्टॉक मार्केट पडतं म्हणजे ते कायमस्वरूपी डाऊनच राहील, तर तसं नाही आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते डाऊन येतं आणि पुन्हा ते कव्हर होत असतं. पण जे नवीन ट्रेडर्स असतात ते लोक फक्त मार्केट अपट्रेंडमध्ये असतानाच गुंतवणूक करतात आणि त्यांना तेवढंसं प्रॉफिट होत नाही. पण जे रिटेल ट्रेडर्स असतात, जे जुने या मार्केटचे खेळाडू आहेत, अशी लोक मात्र जेव्हा मार्केट खाली पडतं त्यावेळेस ते गुंतवणूक करायला तयार असतात किंवा पैशाची आपली जी काही आपली तयारी ठेवतात आणि डाऊन मार्केटमध्ये याच्यामध्ये एंट्री घेत असतात आणि त्यांनाच या ठिकाणी प्रॉफिट होताना आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.